रत्न चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य रोहित पाटील साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केले आहेत, CSRच्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर कुठल्या शाळेच्या इमारतीच्या संदर्भात कोण अधिकाऱ्याने ते काम होऊ दिलं नाही असं पर्टिक्युलर जर तुम्ही तक्रार दिली तर त्याचं चौकशी केली जाईल आणि त्याने जर तसं व्यत्यय आणला असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई सुद्धा केली जाईल. अध्यक्ष महोदय, आपण पाहतो की CSR फंड्समधनं अनेक ठिकाणी शेकडो हजारोच्या संख्येने अनेक चांगली कामं पण त्या ठिकाणी झालेली आहेत आणि म्हणून उलट CSRचं आपण त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे आणि त्याही माध्यमातून चांगल्या सुविधा विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध होत असतील आणि पर्टिक्युलर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत यासाठी जर कोण मध्ये आडकाठी आणत असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. जिथपर्यंत शिक्षकांच्या बदलीच्या संदर्भातलं धोरण हे ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होत आहे. मला वाटतं की ऑनलाईन पद्धतीने या शिक्षक बांधवांच्या बदल्या केल्या जातात आणि तरीही त्याच्यामध्ये ज्या काही आपल्या सूचना असतील तर ग्रामविकास विभागाशी संवाद साधून आपण त्याच्यातनं मार्गक्रमण करूया. सन्माननीय विधानसभा सदस्य अभिमन्यूजी पवार यांनी अतिशय महत्त्वाची लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी जरी लातूर जिल्ह्याची असली तरी बुलढाणा जिल्हा असेल किंवा लातूर असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. स्वच्छतागृह नाही आहेत, पाण्याची व्यवस्था नाही आहे, मुलांना खेळायला क्रीडांगणं त्या ठिकाणी नाही आहेत, वर्गखोल्या नाही आहेत, ज्या वर्गखोल्या आहेत त्या गळत आहेत. अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषदांच्या शाळेची त्या ठिकाणी आहे. अध्यक्ष महोदय, आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये सन्माननीय मंत्री महोदय भुसे साहेबांनी माझ्या मतदारसंघातल्याच मंगरूळ नवघरे या जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तिथल्या विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला. संवाद साधण्याचं कारण असं होतं अध्यक्ष महोदय की लोकसहभागामधून त्या भागात म्हणजे विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनी अतिशय चांगली ती शाळा केली. अध्यक्ष महोदय, एक तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं त्या ठिकाणी शिकतात. त्यांची मूळतःच कमाई कमी असते. कितीतरी म्हटलं सहभाग नोंदावा तर तो पाहिजे त्या पद्धतीने सहभाग नोंदवू शकत नाही. तरीसुद्धा मंगरूळ नवघरे असेल, माझ्या मतदारसंघामध्ये वरखेड असेल, अशा काही शाळा आहेत, असे काही गावं आहेत की ते शेतकरी पुढे आले, त्यांनी लोकवर्गणी केली आणि लोकवर्गणीतून अध्यक्ष महोदय त्या शाळेला थोडासा चांगलं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु अध्यक्ष महोदय, ही लोकवर्गणी त्या ठिकाणी खूप कमी आहे. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, आज आम्ही DPDC असेल किंवा ह्या सभागृहामध्ये असेल किंवा आमदार निधी असेल कितीतरी दिला तरी अध्यक्ष महोदय हा विषय त्या ठिकाणी आपण पूर्ण करू शकत नाही. अध्यक्ष महोदय, म्हणजे ही परिस्थिती अशी आहे की ढग फाटलेलं आहे, कुठे कुठे शिवावं अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय. आणि मंत्री महोदयांनी मी पाहते अध्यक्ष महोदय 4-5 जे उत्तरं दिलेली आहेत ही असमाधानकारक आहेत. कारण की आम्ही समजू शकतो याच्यावरती बजेट एवढं नसेल किंवा तरतूद तशी नसेल. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, ज्या पद्धतीने आपण रस्त्यांच्या कामासाठी, पुलांसाठी त्या ठिकाणी ADB, नाबार्ड, वर्ल्ड बँकेकडनं अध्यक्ष महोदय लोन घेतो आणि हे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं मार्गी लावतो. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक मंत्री महोदयांना प्रश्न आहे, अशाच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या ह्या शाळांचा त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सगळ्या शाळांचा विकास करण्यासाठी ADB, नाबार्ड, वर्ल्ड बँकेकडनं आपण लोन घेणार आहात का आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा त्या ठिकाणी विकसित करणार आहात का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय आमदार महोदयांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहे की अनेक ठिकाणी या सुविधांची आवश्यकता आहे आणि म्हणून मी सर्व प्रश्नांच्या उत्तरामध्ये सांगितलेले आहे की या संदर्भामध्ये एक विभागाने आराखडा तयार केलेला आहे आणि काय उत्तर आहे का अभिमन्यू? मी
मी आपल्या अध्यक्ष महोदय मी यापूर्वीच उत्तर देताना हे पण सांगितलेलं आहे की एक मोठा निधी उपलब्ध करून सर्व राज्याच्या या सुविधांची प्रतिपूर्ती कशी करता येईल या संदर्भातला सुद्धा एक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर या संदर्भामध्ये आम्ही संवाद करत आहोत आणि त्याला जेव्हा अंतिम त्याला मान्यता दिली जाईल मला वाटतं की त्यावेळेस त्यावर भाष्य करणं उचित राहणार आहे. आणि म्हणून एकीकडे ही परिस्थिती जरी असली तरी जसं आता माननीय ताईंनी सांगितलं मंगळूर नवघरे अध्यक्ष महोदय माझी सर्व सभागृहाला या निमित्ताने विनंती असणार आहे. एकीकडे काही कमतरता आहेत आम्ही मान्य करतो स्वीकारतो त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी पण करणार आहोत. परंतु दुसरीकडे वर्षाला 365 दिवस चालणाऱ्या शाळा पण आहेत जिथे भौतिक सुविधा नाही तिथे सुद्धा एक गुणवत्तापूर्ण क्वालिटी एज्युकेशन देणारे शिक्षक बंधू भगिनी पण आपल्या आहेत. अनेक गावांनी लोकसभागातनं चांगल्या शाळा पण उभ्या केलेल्या आहेत. अनेक आपले शिक्षक बंधू भगिनी असे आहेत की अतिशय समर्पित पद्धतीने काम करतायत. मी अनेक उदाहरणं देऊ शकतो अध्यक्ष महोदय. अनेक जिल्हाधिकारी अनेक सीओ महोदय पण असे आहेत की जे अतिशय चांगलं नाविन्यपूर्ण काम त्या ठिकाणी करतायत. अध्यक्ष महोदय आमच्या शाळेचं नाव आपल्या जिल्हा परिषदची शाळा आहे अध्यक्ष महोदय. आजूबाजूच्या गावांची लोक त्या गावामध्ये घर भाड्याने घेऊन आपल्या मुलांना याच जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे. कोल्हापूरची आमची नगरपालिकेची शाळा आहे महापालिकेची त्या शाळेमध्ये प्रवेश करण्याच्यासाठी रात्रभर मुक्कामाला पालक त्या ठिकाणी मुक्काम ठोकून लाईनीत राहतात अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय वारे गुरुजींची शाळा आहे की टेक्नॉलॉजीमध्ये आताच्या घडीला राज्य नव्हे तर देश पातळीवर त्याचा क्रमांक त्या ठिकाणी लागतोय. हिवाळी इगतपुरी त्र्यंबकेश्वरची शाळा आहे अध्यक्ष महोदय. म्हटलं तर ताडपत्री लावून शाळा भरत होती परंतु त्या विद्यार्थ्यांनी देश पातळीवर आपल्या विभागाचं नाव मोठं करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून माझी सभागृहाला पण या निमित्ताने विनंती असणार आहे की आपलंही थोडंसं एक सकारात्मक लक्ष जर त्या शाळेंच्या तिकडे जर असलं तर निश्चितपणे आपल्याला अपेक्षित असलेलं कार्य संपन्न होऊ शकणार आहे. विभाग त्या ठिकाणी अतिशय सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीची पूर्तता त्या ठिकाणी वर्षभराच्या आत केली जाईल. माननीय सदस्यांनी जरी लातूरचा प्रश्न उपस्थित केला तरी महाराष्ट्राच्या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा आहे. अध्यक्षमध्ये 2-3 विषय येतात. हे सगळी चर्चा शेवट जाते कुठे तर पैशापाशी. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कुठे आहे तर निधी हाच विषय आहे. पोर्टलचा वगैरे विषय आपण पवित्र पोर्टलचा काढला तुम्हाला आपल्याला माहीतच आहे आम्हालाही माहीत आहे महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहीत. शिक्षकांच्या जागा किती रिक्त आहेत. आपण आता निवृत्त झालेल्या शिक्षकांना 20,000 रुपये देऊन त्यांची नियुक्ती केली. आता खरं म्हणजे निवृत्त झालेले ते 58 वर्षाचे त्यांना पेन्शन मिळते. मला पैसा प्रश्न होता की त्यांना एज्युकेशनमध्ये ठीक आहे काही दीर्घकाळ शिकवले असतील पण त्यापेक्षा वेल एज्युकेटेड आणि निपुण हुशार तरुण मिळू शकतात. तर हेच 20,000मध्ये तरुण बेरोजगारांना जर आपण दिलं तर शैक्षणिक सुधारणेसाठी खूप वाव आहे. जुन्या लोकांना त्यांच्या एक ज्या शिक्षणाच्या संदर्भातले शिक्षकावर मी कोणावर हेतवारोप करत नाही पण त्याच संदर्भात त्यांना 40,000 50,000 हे मिळतं पेन्शन. तर या तरुणांना संधी का देत नाही आणि हे तरुण कॉन्व्हेंटमध्ये BSc झालेले MSc झालेले वेल एज्युकेटेड तरुण मिळू शकतात. म्हणून पहिला प्रश्न की त्या ठिकाणी तशी नियुक्ती आपण करणार का हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न हा सगळ्यात शेवट पैशाचा प्रश्न येतो. शाळांच्या संदर्भात सुविधांच्या संदर्भात आपण म्हणाला तो फार मोठा प्रश्न नक्की आहे. तर आपण जरा विनंती करा मुख्यमंत्री महोदयांना. मागच्या वेळेस आता अनेक सदस्यांनी सांगितलं की इथून पैसे इतका इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होतात तितका होतात. मी थोडासा उल्लेख केला की आपण कुंभमेळ्याच्या संदर्भात की त्यातले 2,000 कोटी रुपये काही सुविधा कमी करून करता आले तर आपण त्यावर चांगलं करू शकतो. तर त्यावर थोडीशी टीका झाली. मला बोलण्याचा उद्देश हा होता की शिक्षण महत्त्वाचं आहे नोकऱ्या महत्त्वाच्या आहेत तरुणांच्या हाताला रोजगार महत्त्वाचा आहे मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्यावर पण आपला अधिक भर असला पाहिजे हा त्या मागचा उद्देश होता. मला काही कुठल्या आपल्या भावना दुखावण्याचा विषय नव्हता. म्हणून माझा प्रश्न असा अध्यक्ष महोदय की आज उद्याचा बजेट येणार
परवाला, त्यामध्ये या सुविधेसाठी तुम्ही DPDCच्या मर्यादा आहे खर्च करायला, त्याला तेवढेच मिळू शकतात. त्या काही सर्व शाळांच्या सुधारणा त्यातून होतील असं आपण समजण्याचं काही कारण नाही. म्हणून आपल्याला विनंती अशी आहे की राज्यस्तरावरून या सुविधांसाठी आपण 2 शाळा निवडताय, 4 शाळा निवडताय, आपण सांगितलं तेवढे शाळा द्या. तेवढ्या शाळा एक मॉडेल स्वरूपाच्या होती. पण या सुविधा शैक्षणिक केवळ सुविधा म्हणजे अभिमन्यू पवारसाहेब म्हणतात त्याप्रमाणे वर्ग खोल्या हा एवढाच विषय नाही. तिथे असणाऱ्या शैक्षणिक सुविधा म्हणजेच उत्तम दर्जाचं शिक्षण. तुम्हाला सांगतो अनास्था काय होते, 468 शाळा एकट्या विदर्भात अध्यक्ष महोदय शिक्षक नाही म्हणून एकही शिक्षक नाही. मी रेकॉर्डवर बोलतोय, माहिती घ्या नाही तर सभागृहाची मी माफी मागेल. एकही शिक्षक नाही. 468 1 ते 5 पर्यंत आणि 5 ते 8 पर्यंत शिक्षकच नाही 468 शाळामध्ये. पूर्व विदर्भातील 468 एकूण शाळामध्ये शिक्षक नाहीत. तिची माहिती घ्या आणि माहिती घेऊन आपण वाटल्यास उत्तर द्या. मी रेकॉर्डवर मी माफी मागेल सभागृहात, तुमची माफी मागेल जरी चुकीचं असेल तर. या झाल्यात 1 ते 5 पर्यंत. 5 ते 8 पर्यंत आपल्याला सांगतो 1628 शिक्षक लागतात. 5 ते 8 पर्यंत 1628 आपण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरतो असं म्हणता येते. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर विदर्भात असेल तर जे आता अभिमन्यू पवार साहेब सांगतायत, ओम साहेब तुम्ही सांगतायत त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये किती शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत याचं एक जरा सांगा ना. आम्ही सांगतो आम्हाला ओढून लावता आपण पवित्र पोर्टल वगैरे करून भरतो, आज तशी बात होत नाहीये. तुम्ही सांगताला ते म्हणजे क्लिअर सांगतो मी, आपण वाईट वाटून घेऊ नका. आपल्याला मर्यादा आहे शिक्षण मंत्री म्हणून. शेवट पैसा कुठून आला, देतील तर येतील. आता ते बजेटवर चर्चा होईल की जर तुम्ही बचत केली नाही 1,62,000 कोटीची तर उद्या एप्रिलमध्ये पगार देणंही वांदे होतील. ते आता बचत कशी करायची सगळं कसरत सुरू आहे. त्या कसरतीवर तो तुमचा प्रश्न आहे. मला त्यावर अधिक ते फायनान्सचा विषय मी त्यावर अधिक बोलणार नाही. पण पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न, 2च प्रश्न. असलेल्या पूर्ण रिक्त जागा तरुणांना मानधनावर 20,000 रुपये देऊन खूप तरुणांची फौज उभी झाली. तर म्हणून चांगल्या शिक्षलेल्या MSc BEd झालेले, BEd झालेले अशा शिक्षकांना त्या निवृत्त शिक्षकांच्या ऐवजी त्यांची नियुक्ती करावी. ते करणार का, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ही सगळ्या सुविधेच्या संदर्भात एक ठोक तरतूद राज्य सरकारने शिक्षण विभागाला मिळवून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आपणही करा. पण कदाचित या सभागृहामधली अनेक सदस्य बोललेत, त्यांना सुद्धा त्यांच्या भावना घेऊन जाऊन त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक लावा आणि आपण विनंती करू की या सगळ्या व्यवस्थेमधून कुठून तरी काढा आणि एक ठोक तरतूद 2,000 की 1,000 कोटी रुपयाची द्या. याचं उत्तर आपण द्यावं. दुसरा प्रश्न आणि शेवटचा अत्यंत महत्वाचा प्रश्न, एक तुम्ही मॉडेल शाळा वगैरे सगळं करताय तर आपण पहिल्यांदा एकच सुविधा करू ना. ज्या शाळामध्ये आत्ता तुमच्या वर्ग खोल्या नाहीत, एखाद्या वेळेस शौचालय नाहीत तिथे तर खूपच शाळा आहेत, पण वर्ग खोली आणि शौचालय हे 2 महत्वाचे विषय. या 2 विषयासाठी एक तरतूद करून 1,000 कोटी 500 कोटी की प्रत्येक मतदारसंघातील 50 शाळा या पूर्ण अद्ययावत सुविधेनी पूर्ण करण्यासाठी उपलब्ध करून देणार का, हा तिसरा प्रश्न. अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ नेते माननीय विजयभाऊ वडेट्टीवार साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले त्यांनी सांगितलं की 468 शाळांमध्ये शिक्षक नाही. मी अतिशय जबाबदारीने सांगू शकतो की असं होऊ शकणार नाही. कदाचित शिक्षक एवढे कमी असतील परंतु शिक्षकच नाही असं होऊ शकणार नाही. उलट एकही आपण जे काही सेवानिवृत्त शिक्षकांच्या संदर्भातला जो मुद्दा आपण ठेवलेला आहे की ज्या ठिकाणी एक शिक्षक आहे तर दुसरी जागा आपण सेवानिवृत्त शिक्षकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते प्रावधान केलेलं आहे. हो, 20,000 रुपये मानधन देऊ. आणि म्हणून आत्ताच्या घडीला या संदर्भामध्ये संच मान्यता हे संपूर्ण राज्यव्यापी प्रगतीपथावर आहे. ज्या ठिकाणी जेवढी मागणी शिक्षकांची कमी असेल ती काही नोंदवली जाईल. पवित्र पोर्टलद्वारे येणाऱ्या काळामध्ये ही सर्व शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील. त्याला कुठलीही अडचण येण्याचं काही कारण नाही. तिसरा,
वडेट्टीवार साहेब मुद्दा कसा आहे, तो काही कालावधी करता असतो, म्हणजे त्याच्यातनं परत मग आणखी नवीन प्रश्न निर्माण होत असतात. कारण संच मान्यता झाली की त्या ठिकाणी आपण रेग्युलर शिक्षक देणार आहोत, मग ज्याला कॉन्ट्रॅक्च्युअल मानधनावर लावलं होतं त्याला परत थांबावं लागणार आहे, मग ते आणखी नवीन प्रश्न निर्माण होतात. म्हणून सेवानिवृत्त हा त्या ठिकाणी घेतला जातोय. अध्यक्ष महोदय, आपण तिसरं जे काही सांगितलेलं आहे, तर राज्यव्यापी आपण केंद्र ज्या शाळा आहेत त्यांना आपण फोकस केलेला आहे. या सर्व केंद्र शाळा म्हणजे तिथे जास्ती पटसंख्या पण आहे आणि मध्यवर्ती ती शाळा आहे, ती एकदा परिपूर्ण आपण विकसित केली की ते मॉडेलचं इतर शाळांमध्ये मग त्याचं अनुकरण केलं जाईल आणि जल्दी पहुंचो. केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय पण एक ठोस निधी देऊन संपूर्ण राज्याच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेच्या संदर्भामध्ये कसं आपण मार्गक्रमण करू शकतो या संदर्भामध्ये ते सकारात्मक आहेत. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या संदर्भातला सकारात्मक निर्णय होईल. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.